पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे असलेल्या सावित्रीबाई फुले कन्या स्कूलमधील विद्यार्थिनींनी एक अभिनव उपक्रम राबवत शाळेतच विद्यार्थी बँक सुरू केली आहे। आजची छोटी बचत उद्याचा मोठा आधार हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत या उपक्रमाने परिसराचे लक्ष वेधून घेतलंय। लहान वयातच बचतीची सवय लागावी, पैशांचे नियोजन समजावे आणि आर्थिक साक्षरता वाढावी या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। या विद्यार्थी बँकेत प्रत्येक विद्यार्थिनीला स्वतंत्र खाते क्रमांक देण्यात आलाय। पासबुक, पावत्या आणि व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करण्यात आले असून ठेवी आणि पैसे काढण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पार पडते। आठवड्यातील सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी बँकेचे कामकाज चालते। वर्ग शिक्षिका रुपाली घोडेकर यांनी सांगितलं की विद्यार्थिनींना आधी बँक व्यवहारांचं प्रशिक्षण देण्यात आलं असून बँकेप्रमाणे सर्व नोंदी शिस्तबद्ध पद्धतीनं ठेवल्या जातात। या उपक्रमामुळे विद्यार्थिनी खाऊच्या पैशातूनच रक्कम वाचवून बँकेत जमा करतात आणि गरजेनुसार पैसे काढून पेन्सिल, खोडरबर यासारख्या शालेय वस्तू खरेदी करतात। त्यामुळे त्यांच्यात बचतीची सवय, आर्थिक शिस्त आणि आत्मविश्वास वाढत असल्याचं शिक्षकांनी सांगितलं। पालकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा प्रयोग इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। नमस्कार, माझे नाव शर्वरी चौधरी। मी इयत्ता 5वी मध्ये शिकते। माझ्या मार्गदर्शन वर्ग शिक्षकांचे नाव सौ रुपाली नितीन घोडेकर मॅडम। माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले मोशी कन्या क्रमांक 107। मी बँकेत कॅशियर म्हणून काम पाहते। मी बँकेत कॅशियर मधून काम करत असताना मला खूप अभिमान वाटला की एवढ्या लहान वयात मला बँकेचे सर्व कामकाज समजले। हा उपक्रम माझ्यासाठी नवीनच होता, पण खूप छान उपक्रम होता। यातून मला बरेच काही शिकण्यास मिळाले। यामुळे मी माझ्या मार्गदर्शन वर्ग शिक्षक रुपाली नितीन घोडेकर मॅडम व मुख्याध्यापिका सौ सुरेखा डांगे मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते। वर्षाच्या शेवटी सहल जाते आमची। त्या सहलीसाठी आम्हाला मम्मी पप्पांकडे, आई वडिलांकडे पैसे मागावे नाही लागणार। आमचे स्वतःचे पैसे असणार की आम्ही ते स्वतः सहलीसाठी पैसे भरू। आम्ही जर आम्हाला वही, पेन काही अचानक गरज पडली तर आम्ही त्या पैशांचा वापर करू। नमस्कार, माझे नाव आहे श्रुतिका यशवंत सोनाने। मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकते। माझे मार्गदर्शक टीचरांचे नाव आहे रुपाली घोडेकर मॅम। विद्यार्थी बचत बँक या उपक्रमातून मला बचतीची सवय लागली व ही सवय आम्हा सर्वांना भविष्यात देखील उपयोगी पडणार आहे। जेव्हा काही महिना अखेर असला किंवा काही आम्हाला काम असले तर आम्ही या बँकेतून पैसे काढतो व त्या कामासाठी आम्ही यूज करतो। कधी माझ्या आईचा किंवा वडिलांचा वाढदिवस असला तर मला काही गिफ्ट द्यायचं असेल तर मी त्याच्यासाठी देखील हे पैसे यूज करते आणि हे पैसे आम्हाला काही काम असताना खूप उपयोगी पडतात। जेव्हा माझ्या आई वडिलांना किंवा कोणाला गरज असेल तर मी त्यांना देखील देऊ शकते। बँकेचे पासबुक आहे, यावरती पहिल्या पानावरती माझ्या बँकेचे नाव, शाखा, खात्याचा प्रकार, खाते क्रमांक लिहिला आहे। माझा खाते क्रमांक 501, 5 म्हणजे 5वीचा वर्ग व 1 म्हणजे माझा हजेरी क्रमांक आहे व आतील पानावरती माझा फोटो व बँकेचा IFSC व MICR कोड लिहिला आहे। IFSC कोडचा अर्थ सांगते, सावित्रीबाई फुले स्टुडंट सेव्हिंग बँक मोशी। काय सांगाल विद्यार्थ्यांनी सुरू करण्यामागचा मूळ उद्देश काय होता आणि ही कल्पना नेमकी कशी सुचली, कोणत्या प्रक्रियेतून ही बँक राबवली जाते? नमस्कार, माझे नाव रुपाली नितीन घोडेकर। मी मोशी कन्या क्रमांक 107 या शाळेमध्ये उपशिक्षिका म्हणून काम पाहते। तर आता माझ्या शाळेमध्ये जो उपक्रम सुरू केला आहे त्याचं नाव आहे सावित्रीबाई फुले विद्यार्थी बचत बँक। खरं पाहता जेव्हा वर्गामध्ये प्रत्यक्षात विद्यार्थिनी बॅगमध्ये पैसे घेऊन यायच्या आणि पैसे आणल्यानंतर एखाद्या मुलीचे पैसे हरवले तर ते शोधण्यामध्ये माझा बराचसा वेळ जात होता। मग त्या घटनेमधून मला असं सुचलं की विद्यार्थिनींचे हे पैसे जर चांगल्या प्रकारे जतन करून ठेवले, साठवून ठेवले, त्यासाठी आपल्याला काय करता येईल का। या घटनेनंतर मग मी विचार केल्यानंतर विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम मला राबवावासा वाटला। या उपक्रमाच्या बाबतीत मी आपल्या ई प्रभागच्या पर्यवेक्षिका माननीय गीते मॅडम व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सुरेखा डांगे मॅडम यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर हा बचत बँक हा उपक्रम राबवण्याचं मी ठरवलं। पालक मीटिंग घेतल्यानंतर डांगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मीटिंग मध्ये मी हा विषय पालकांना सांगितला की तुम्ही मुलींना जे पैसे देता ते विद्यार्थी बचत बँक मध्ये कसे साठवून ठेवता येईल आणि भविष्यामध्ये त्यांना बचतीची सवय लागल्यानंतर निश्चितच त्या पैशाचा चांगल्या प्रकारे विनियोग त्या करतील, या उद्देशाने आपण हा उपक्रम सुरू करूया का। पालकांनी देखील होकार दिला आणि त्यानंतर मी हा बचत बँक हा उपक्रम सुरू केला। या विद्यार्थ्यांमध्ये स्वतः व्यवहार करताना नेमकी कोणती काळजी घेतली जाते याची
परिभाषा म्हणून बँकच वास्तव नक्की काय? विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी मला पहिल्यांदा नियोजन करावं लागलं आणि अशा विद्यार्थिनी निवडाव्या लागल्या की त्या खरोखर त्या बँकेच्या कामकाजासाठी अगदी परिपूर्ण असतील. त्यांना तसं पहिल्यांदा मी ट्रेनिंग दिलं. म्हणजे कॅशियरनी काय काम करायचं, मॅनेजरनी काय काम करायचं, 2 क्लार्क नेमले. पहिल्या क्लार्कनी कोणतं काम करायचं आणि दुसऱ्या क्लार्कनी कोणतं करायचं, त्या दृष्टीने काही रजिस्टर मी बनवले. त्या रजिस्टरमध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांचं पासबुक बनवण्यात आलं. या पासबुकमध्ये मी आतल्या साईडला त्यांचा फोटो लावलेला आहे, विद्यार्थिनींना खाते क्रमांक दिलेला आहे. या पासबुक नंतर विद्यार्थ्यांनी जी भरायची स्लिप आहे, बँकेची स्लिप जी प्रत्यक्ष बँकेमध्ये आपण भरतो, त्या बँकेची स्लिप तयार करण्यात आली व हे सगळे व्यवहार नोंदवण्यासाठी बँकेची एक रोकड वही असावी व उपसा नोंद वही असावी, अशा प्रकारचे रजिस्टर तयार करण्यात आले. या रजिस्टरवर कशा प्रकारे नोंदी घ्यायचा याचा डेमो मी प्रत्यक्ष विद्यार्थिनींना दाखवला आणि साधारण 1-2 वेळा विद्यार्थिनींनी जेव्हा बँक प्रत्यक्ष ऑपरेट केली, यानंतर त्या इतक्या सराईतपणे नोंदी करू लागल्या की त्यानंतर मला बँकेच्या कामकाजाकडे जेव्हा त्या दिवशी कामकाज पूर्ण व्हायचं तेव्हाच लक्ष देण्याची गरज पडू लागली. म्हणजे रोकड वहीचा टॅली आमचा कॅशियर स्वतः टॅली करत होता आणि ती टॅली जुळते की नाही हे सर्वात शेवटी मी पाहत. अशा प्रकारे विद्यार्थिनी माझ्या तयार झाल्या. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी अजून कोणते उपक्रम राबवण्याचा विचार आहे का? सध्या विद्यार्थी बचत बँक या उपक्रमातून विद्यार्थिनीची आर्थिक साक्षरता मी वाढवत आहे आणि त्यानंतर जर शक्य झालं बँकेचा जसा आमचा टर्न ओव्हर असेल यानुसार मुलींना प्रॉव्हिडंट आपलं काय एफडी जे केले जातं, ठराविक रक्कम टाकल्यानंतर त्याच्यावर व्याज दिलं जातं, अशा पद्धतीने मुलींना त्या गोष्टीचं ज्ञान देण्याची माझी नक्कीच पुढची इच्छा आहे. किती दिवसापासून हा उपक्रम राबवण्यात येतोय? आतापर्यंत किती पैशांची बचत केली विद्यार्थ्यांनी आणि किती विद्यार्थ्यांनी या बँकेत सहभागी होऊन आपलं पासबुक नोंद केलेली आहे? एकूण 35 विद्यार्थिनींनी माझ्या वर्गातील या बचत बँकेच्या उपक्रमात सहभाग घेतला. एकूण 9 महिने झालं माझा हा उपक्रम चालू आहे. 9 महिन्यामध्ये विद्यार्थिनींनी बऱ्याचदा बँक ऑपरेट केली. आठवड्यातले 2 दिवस बँक ऑपरेटसाठी मी ठेवले होते आणि त्या दिवशी किमान पाऊण तास माझ्या बँकेचं कामकाज चालायचं. भरपूर मोठी लाईन असायची. विद्यार्थिनींनी आठवडाभर जमा केलेले पैसे सोमवार आणि मंगळवार या दिवशी त्या येऊन बँकेत भरत होत्या. आज अखेर एकूण 1500 रुपये माझ्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत आणि भविष्यामध्ये पुढच्या वर्गामध्ये जेव्हा आता परीक्षा होणार आहे, ही इयत्ता संपणार आहे, पुढच्या वर्गामध्ये त्या बँकेची जी काही रक्कम आहे ती ट्रान्सफर करून पुढच्या वर्षीसाठी हा उपक्रम चालू ठेवण्यात येणार आहे. इतर शाळांनी देखील हा उपक्रम राबवायचा असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल आणि सामाजिक संदेश म्हणून काय आवाहन कराल? निश्चितच हा उपक्रम जो आहे तो अनुभवा आधारित आहे. बँकेचा अनुभव विद्यार्थ्यांना जर वर्ग पातळीवर, शाळा पातळीवर जर मिळाला, निश्चितच प्रत्यक्ष बँकेत गेल्यानंतर विद्यार्थिनींना अडचण येणार नाही. बँकेची जी प्रत्यक्ष कामकाजाची प्रोसेस होती, स्लिप भरणे, त्यानंतर काउंटरवर जाऊन क्लेरिकल डिपार्टमेंटकडे किंवा क्लेरिकल व्यक्तीकडनं त्याची नोंद करून घेणे, मग कॅशियरकडे जाणे. कधी अशी वेळ येते, आम्ही टोकन सिस्टीम पण ठेवली होती, टोकन पण तयार केलेले होते. गर्दी असेल त्यावेळेस आमचे कॅशियर मुलींना टोकन देत होते. ही टोकन सिस्टीम सुद्धा मुलींना प्रत्यक्षात कळाली. जर शाळेनी, इतर शाळांनी हा बचत बँक हा उपक्रम जर राबवला तर त्यांच्या विद्यार्थिनींना अनुभवाधारित शिक्षण व भविष्यवेधी अशी शिक्षण या उपक्रमाद्वारे मुलींना मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आज सावित्रीबाई फुले कन्या शाळा मोशी क्रमांक 107 या शाळेमध्ये बचत बँक हा जो उपक्रम चालू झालाय, तर आर्थिक साक्षरतेचे धडे या महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना इतक्या लहान वयात अनुभवावयास मिळतात, हे या उपक्रमातून साध्य होते. बचतीची सवय ही त्यांच्या भावी आयुष्याची आर्थिक घडी मजबूत होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि ही घडी त्यांना महानगरपालिकेच्या शाळांमधून संधी मिळवून देतीये. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ही सर्व अधिकारी वर्गांचे देखील याला सहकार्य मिळते. याबद्दल ही योजना किंवा असेच उपक्रम आपल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये आपल्याला पुढे भविष्यात निश्चितच पाहावयास मिळतील आणि या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या भावी जीवनासाठी किंवा आर्थिक पाया त्यांचा भक्कम होण्यासाठी
आर्थिक शिस्तीचे धडे लागण्यासाठी याचा त्यांना निश्चितच उपयोग होईल. आमच्या शाळेची बातमी आज वर्तमानपत्रात आली, त्याबद्दल खूप आनंद वाटतोय. आणि आमच्या मोशी कन्या शाळेमध्ये नेहमीच नवीन नवीन उपक्रम राबवले जातात. हा बचत बँक हा उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा एक उपक्रम आहे आपल्या शाळेचा, पूर्ण महाराष्ट्रभर राबवला जातो. आणि त्यामध्ये बचत बँक हा एक पॉइंट आहे. त्यामध्ये म्हणजे आपल्याला प्रत्येक पॉइंट वाईज मार्क्स मिळतात, तर तो एक पॉइंट आहे. मग तो पॉइंट केवळ मार्क्स घेण्यासाठी नाही ठेवला आपण, तर विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय लागावी. आणि म्हणून आम्ही प्रत्येक वर्गात पहिलीपासून आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो. आणि पहिलीपासून मुलांचं पासबुक काढलेलं आहे, शिक्षकांनी तयार केलेलं आहे. आणि विद्यार्थी आपले खाऊचे पैसे त्यामध्ये बचत करतात. मी एक परिपाठामध्ये असं मुलींना आवाहन केलं की प्रत्येकाला मुलांना खाऊचे पैसे मिळतात आणि ते पैसे मुलं खाऊन संपून टाकतात. पण जर त्यांना ती बचतीची सवय लागली की तुम्ही 5 रुपयातली सुरुवातीला 1 रुपयाची बचत करा, असं मुलींना मी सांगितलं. आणि त्यावेळेस मुलींना ती बचतीची आवड निर्माण झाली आणि स्वतःहून मुलं आता पैसे त्यामध्ये साठवतायत. नातेवाईकांनी दिलेले, घरच्यांनी दिलेले पैसे त्या बँकेमध्ये साठवतायत आणि जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे साठवता येतील, अडीअडचणीच्या वेळेस ते कसे काढता येतील ह्याचा प्रयत्न मुलं करतात. आणि त्याही पेक्षा मला ते वर्ग शिक्षकांचं विशेष कौतुक वाटतं की केवळ बचत नाही तर आर्थिक व्यवहार त्यांना समजावून दिला जातो. या मुलींना आमच्याकडे एक टॅब बडी म्हणून एक उपक्रम झाला किंवा प्रशिक्षण झालं. मग त्यामध्ये मुलांना असं डिजिटल साक्षरता थोडक्यात शिकवली गेली. मग या वर्गातल्या मुली बारकोड बनवलाय, त्यांनी स्वतः बारकोड तयार करतात मुली, या 5वीच्या मुली. आणि मग बँकेचं जे पासबुक बनवलंय तर IFSC कोड वगैरे जसा असतो तसे ते कोड पण त्यांनी बनवलेले. आणि नियमित वर्ग शिक्षक वर्गात येण्याच्या आधी हा व्यवहार नियमितपणे चालतो. कॅशियर, बँक मॅनेजर यासारखी जी बँकेत पदं असतात त्या पदांची त्यांना ओळख झाली आणि प्रत्यक्ष व्यवहार कसा करायचा याचं त्यांना नॉलेज आत्ता बालवयापासून मिळालेलं आहे. आणि मला हा जो वाटत होता की आपल्या शाळेत असा नाविन्यपूर्ण उपक्रम असावा, तर सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम खूप छान चालू आहे. आणि त्याला जे मार्गदर्शन आहे ते आमच्या पर्यवेक्षिका गीते मॅडम यांचं नेहमीच असतं. आणि त्या आपले जे प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचेही आमच्या शाळेचे जे काही सुंदर उपक्रम चाललेले असतात त्याबद्दल कौतुकही होत असतं. तर असेच चांगले चांगले उपक्रम आमच्या शाळेचे आणखी आहेत आणि यापुढेही भविष्यात असतील अशी मी तुम्हाला ग्वाही देते. धन्यवाद.